सर्वांसाठी मोठी आनंदाची बातमी। जिल्हा परिषद योजना नवीन योजना सुरू झालेल्या आहेत, तर मोफत फॉर्म भरा, अर्ज करा आणि वस्तू घ्या। हे संपूर्ण वस्तू तुम्ही आता मिळवू शकता, तर लगेच अर्ज करा। नवीन योजना इथे सुरू करण्यात आलेली आहे। मोठी आनंदाची बातमी, जिल्हा परिषद योजनेच्या अंतर्गत मोफत वस्तू वाटप सुरू। फॉर्म भरा आणि वस्तू घ्या। स्कूटर, शिलाई मशीन, टूल किट, वॉटर फिल्टर, सोलर लाईट, सायकल, तर अशा बऱ्याचशा वस्तू यामध्ये महिला व युवक लघु उद्योगासाठी, याचप्रमाणे रोजगार निर्माण करणे, स्वावलंबी बनवणे, याचप्रमाणे घरबसल्या व्यवसाय सुरू करण्यास मदत। तर आता उदाहरणार्थ शिलाई मशीन मिळवायची असेल तर तुम्हाला जे के यामध्ये काम सुरू करता येऊ शकतात। तर यामध्ये टूल किट आहे, अशा बऱ्याचशा वस्तू तुम्हाला अगदी मोफत दिल्या जाणार आहे। तर यामध्ये पात्रता काय, वय 18 ते 60 वर्ष असणे आवश्यक आहे। याचप्रमाणे महाराष्ट्रातील रहिवासी, महिला, जे काही गरीब कुटुंबातील असणे आवश्यक आहे। वार्षिक उत्पन्न कमी, BPL अंत्योदय असेल तर अशांना प्राधान्य इथं देण्यात येणार आहे। असा भरा फॉर्म, या पद्धतीने तुम्हाला फॉर्म मिळणार आहे। या पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। एकही स्टेप मिस्टेक करू नका, अन्यथा तुम्हाला फॉर्म समजणार नाही। तर आता जिल्हा परिषद स्वयंरोजगार योजना, यामध्ये आपल्याला वैयक्तिक माहिती भरायची आहे। अर्जदाराचे पूर्ण नाव, जन्मतारीख या पद्धतीने आणि वय, महिला, त्याचप्रमाणे आपला मोबाईल नंबर। तर आता हे डेमो फॉर्म इथं आपण भरलेला आहे। या पद्धतीने तुम्हाला तुमचा जे काही अर्ज करायचा आहे आणि वस्तू घ्यायची आहे, या पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे। वैयक्तिक माहिती झालेली आहे। यानंतर इथे आपला पत्ता, तर हे आपण फॉर्म भरल्यासारखाच आहे। तर यामध्ये डेमो फॉर्म भरलेला आपण तुमचा संपूर्ण पत्ता, गावाचे नाव, तालुका, जिल्हा आणि पिनकोड हे तुम्हाला इथं डेमोसाठी आपण भरून दाखवलेलं आहे। यानंतर इथे आपलं ओळख माहिती, यामध्ये तुम्हाला तुमचा आधार क्रमांक, तुमचा जो काही ते टाकायचं आहे। हे आपण डेमोसाठी टाकलेलं आहे। आधार नंबर, सर्व डेमो माहिती आहे ही। राशन कार्ड नंबर, याचप्रमाणे आपली कॅटेगरी काय आहे हे टाकलेली आहे। यानंतर आर्थिक माहिती, यामध्ये तुम्हाला वार्षिक उत्पन्न किती आहे, याचप्रमाणे शिलाई मशीन शिकत आहात का हे तुम्हाला द्यायचं आहे, हो किंवा नाही। यानंतर BPL मध्ये आहे की अंत्योदयमध्ये जर असेल तर प्राधान्य इथं तुम्हाला मिळणार आहे। यानंतर येते बँकेची माहिती, तर बँकेच्या माहितीमध्ये आपण डेमोमध्ये माहिती दिलेली आहे। आपलं बँकेचे नाव, शाखा, खाते क्रमांक, IFSC कोड जे काही असेल ते तुम्ही तुमच्या बँकेचा इथं द्यायचं आहे। व्यवस्थित माहिती भरायची आहे। यानंतर योजना सिलेक्ट करायची आहे, कोणत्या योजनेअंतर्गत, यामध्ये शिवण मशीन, टूल किट पाहिजे, सोलर लाईट, सायकल किंवा इतर। तर योजना तुम्हाला निवडायची आहे। या चेकबॉक्सवरती या पद्धतीने क्लिक करायचं आहे। याचप्रमाणे इथे आता आपल्याला कागदपत्र जोडायचे आहे। आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, बँकेचा पासबुक, फोटो, जातीचं प्रमाणपत्र। तर इतर जर असेल तर या चेकबॉक्सवरती क्लिक करा आणि त्यासोबत डॉक्युमेंट्स तुम्हाला जोडायचे आहे। स्वयंघोषणापत्रावरील दिलेली सर्व माहिती खरी आणि बरोबर आहे। ठिकाण आणि दिनांक येईल आणि सही येईल। त्याचप्रमाणे कार्यालयात वापरण्यासाठी ऑफिस यूज, म्हणजे अर्ज स्वीकारला हो नाही तर तिथून रिसिप्ट तुम्हाला घ्यायचा आहे। तर आता अर्ज कुठे करायचा आहे, तर हा जो तुम्ही अर्ज आहे, पंचायत समिती कार्यालय, जिल्हा परिषद म्हणजे ZP, महिला व बाल विकास कार्यालय, समाज कल्याण कार्यालय, यामध्ये तुम्ही ऑनलाईन असेल तर आता तुम्ही gov.in या वेबसाईटवरचा वापर करून तुम्ही ऑफिशियल पेजवरती सुद्धा अर्ज सादर करू शकता। तर आता मिळणारा जे काही वस्तू यामध्ये कोणकोणत्या, त्यामध्ये स्कूटर आहे, सायकल, शिलाई मशीन, ब्रँडिंग मशीन, त्यानंतर ब्युटी पार्लर किट, हेअर ड्रायर किट, टूल किट, इलेक्ट्रिशियन किट, त्यानंतर मेकॅनिकल किट, वॉटर फिल्टर, सोलर लाईट, सोलर टॉर्च, जे की आता या वस्तू तुम्हाला इथं मिळत आहे। यानंतर येते आपलं सोलर पॅनल किट, भांडी, त्याचप्रमाणे पेटी, पीठ गिरणी, मिक्सर, त्याचप्रमाणे ज्यूस काढण्यासाठी मशीन, त्याचप्रमाणे मसाला ग्राइंडर, पापड बनवण्याची किट, प्रिंटर, कम्प्युटर, टॅबलेट, कॅमेरा, शेळी पालन किट, याचप्रमाणे दूध व्यवसाय किट, कुक्कुटपालन, किराणा किट, फूड प्रोसेसिंग किट, स्वच्छता किट, फर्निचर सेट, लघु दुकान सेट किट, अगरबत्ती बनवण्याची किट, अगरबत्ती बनवण्याची जे काही किट आहे। तर आता हे संपूर्ण वस्तू तुम्हाला जिल्हा परिषद योजनेच्या अंतर्गत तुम्हाला इथं मिळणार आहे। अर्ज कुठे सुरू झालेला आहे, तर यामध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, मुंबई, पुणे, याचप्रमाणे नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, तर या जिल्ह्यांमध्ये अर्ज सुरू झालेले।
तर आता या जिल्ह्यात लवकरच अर्ज सुरू होणार आहे. अर्ज सुरू व्हायचे राहिलेले आहे. यामध्ये अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, बीड, लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली, नांदेड, जालना, बुलढाणा तर या जिल्ह्यांचा समावेश आहे. यानंतर इथे स्थानिक स्तरावर माहिती द्यायची आहे. अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली. तर आता यासोबत तुम्हाला आवश्यक कागदपत्र इथे लागणार आहे. तर यामध्ये आधार कार्ड, रेशन कार्ड, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, DBTवाला खातं ज्याला आधार लिंक आहे ते, फोटो, मोबाईल नंबर इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला यासाठी अर्ज करताना लागणार आहे. अर्ज कुठे करायचा आहे आपण सांगितलेलंच आहे. पंचायत समिती कार्यालय, जिल्हा परिषद, महिला बाल विकास कार्यालय, समाज कल्याण तिथं जाऊन तुम्ही चौकशी करा तुमच्या तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या ठिकाणी तुमच्या जिल्ह्यांमध्ये अर्ज सुरू आहे का. तर बरेच ठिकाणी अर्थात सर्वसाधारण अर्ज बंदच आहे, मोजक्याच ठिकाणी अर्ज इथं सुरू आहे. तर आता ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे आणि कुठे भरायचा आहे. तर आता यामध्ये तुम्हाला पंचायत समिती ऑफिशियल पेज, ZP किंवा ग्रामपंचायत किंवा तुम्ही मेन वेबसाईटवरती येऊन त्यामध्ये फॉर्म भरताना वैयक्तिक माहितीमध्ये तुमचं पूर्ण नाव, जन्मतारीख, त्याचप्रमाणे मोबाईल नंबर हे टाकून तुम्हाला समोर गाव, तालुका, जिल्हा, पिनकोड टाकायचा आहे. ओळख तपशीलमध्ये आधार कार्ड नंबर, रेशन कार्ड असल्यास रेशन कार्ड नंबर, कास्ट टाकायचे आहे. SC, ST, OBC ओपन आहे. आर्थिक वार्षिक उत्पन्न किती आहे, शेती आहे, मजूर आहे, अंत्योदय आहे, BPL आहे हे तुम्हाला माहिती द्यायची आहे. बँकेचं असेल तर बँकेचे नाव, शाखा, खाते क्रमांक, IFSC कोड. याचप्रमाणे योजना निवडायची असेल तर यामध्ये शिलाई मशीन आहे, टूल किट आहे, सोलर लाईट आहे, जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे आणि स्वयं घोषणापत्रावरती दिलेली सर्व माहिती आणि सही करून द्यायची आहे. आता यासोबत तुम्हाला आधार कार्डची झेरॉक्स, दोन किंवा 3 फोटो, उत्पन्नाचा दाखला, बँकेचं पासबुक, कास्ट सर्टिफिकेट आणि सर्व कागदपत्र तुम्हाला अपलोड करायचे आणि ऑफलाईनमध्ये दिले तरी चालेल. आता लगेच अर्ज करा. ऑनलाईन प्रक्रिया इथं सुरू झालेली आहे. तर आता लगेच तुम्ही तुमची योजना निवडा आणि याचं स्टेटस देखील तुम्हाला इथे चेक करता येणार आहे. तर आता ज्यांना कोणाला हे संपूर्ण वस्तू पाहिजे असेल तर लगेच अर्ज करा. जिल्हा परिषद योजना नवीन योजना इथं सुरू करण्यात आलेली आहे 2026 आणि 27 करिता. आजच आपला अर्ज करा आणि या संपूर्ण वस्तू मिळवा. आता नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी व यावरती डिटेलमध्ये माहिती, लाईव्ह फॉर्म कसा पद्धतीने तर भरायचा आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहे. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा.